नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर-व्ही-डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य या ठिकाणी 100 प्रश्न घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न जिल्हा पोलीस असेल, कारागृह पोलीस असेल, राज्य राखीव म्हणजे SRPF असेल किंवा पोलीस चालक असेल, या सर्व परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ आहे तो सर्वांनी शेवटपर्यंत प्रामाणिकपणे पाहायचा आहे. कारण यामधले जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेमध्ये पडू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आपला आवडला असेल तर एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया. बघा पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ यांचं मुख्यालय बघा कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ यांचं जे मुख्यालय आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ यांचं जे काही मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो, नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा विद्यार्थी मित्रांनो, वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी बघा हाफकिन ही जी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी हाफकिन ही संस्था कोणत्या एका ठिकाणी आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जी काही हाफकिन जी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो, मुंबई या ठिकाणी मुंबई या ठिकाणी ती संस्था आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा, धुळे, नंदुरबार, जळगाव या 3 जिल्ह्यामध्ये बघा मराठीची कोणती बोलीभाषा बोलली जाते? बघा धुळे, नंदुरबार, जळगाव म्हणजेच उत्तर महाराष्ट्रामध्ये मराठीची कोणती एक बोलीभाषा बोलली जाते? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील. उत्तर महाराष्ट्रामध्ये मराठीची अहिराणी ही भाषा या ठिकाणी बोलली जाते. बघा प्रश्न क्रमांक 4 पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा बांबूची वने कोणत्या एका जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा बांबूची जी काही वने आहेत विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात? बघा चांगला प्रश्न आहे. तर बांबूची वने महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बांबूची जी काही वने आहेत विद्यार्थी मित्रांनो, सर्वात जास्त या ठिकाणी आढळून येतात. प्रश्न क्रमांक बघा 5 पहा, पश्चिम घाटाची निर्मिती बघा खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? बघा पश्चिम घाटाची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील विद्यार्थी मित्रांनो. पश्चिम घाटाची जी काही निर्मिती आहे आपली प्रस्तरभंगमुळे पश्चिम घाटाची निर्मिती ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? प्रश्न चांगला आहे विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राज्यामध्ये किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बघा कोकणामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रतिरोध या प्रकारचा पाऊस हा कोकणामध्ये पडत असतो. प्रश्न क्रमांक 7 पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये सर्वात कमी वने आढळतात? बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, चांगला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये सर्वात कमी वने आढळतात? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील बघा, मराठवाडा या विभागामध्ये सर्वात कमी ही वने आढळतात. प्रश्न क्रमांक 8 पहा, महादेव डोंगर रांगेने कोणत्या नद्यांची खोरी वेगळी केलेली आहेत? बघा महादेव डोंगर रांगा ज्या आहेत बघा, महादेव डोंगर रांगेने कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी केलेली आहेत? बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, कृष्णा आणि भीमा या नद्यांची जी खोरी आहेत विद्यार्थी मित्रांनो, महादेव डोंगर रांगेने वेगळी केलेली आहेत. प्रश्न क्रमांक 9 पहा, गाविलगड आणि नरनाळा हे जे काही प्रसिद्ध किल्ले आहेत कोणत्या एका पर्वतावर आहेत? बघा गाविलगड आणि नरनाळा हे जे काय विद्यार्थी मित्रांनो किल्ले आहेत खालीलपैकी कोणत्या पर्वतावर वसलेले आहेत? तर हे गाविलगड आणि नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले सातपुडा या पर्वतावर ते वसलेले आहेत. प्रश्न क्रमांक 10 पहा, बोरवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा बोरवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नदीच्या काठी आहे? तर बोरवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे दहिसर नदीच्या काठी आहे. प्रश्न क्रमांक 11 पहा, केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली कातकरी ही जमात बघा. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेली कातकरी ही जमात बघा, कातकरी ही जमात
कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा विद्यार्थी मित्रांनो, कातकरी ही जमात रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. बघा प्रश्न क्रमांक 12वा पहा. रोजगार हमी योजना राबवणारे महाराष्ट्र हे देशामधले कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? बघा, रोजगार हमी योजना राबवणारे महाराष्ट्र हे देशामधले पहिल्या क्रमांकाचं ते राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या एका शहरामध्ये कार्यरत आहे? बघा, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये कार्यरत आहे? बघा, तर ती कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर या ठिकाणी ही संस्था आहे. प्रश्न क्रमांक 14वा पहा. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त तापमान, बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त तापमान असलेला जिल्हा कोणता आहे? तर चंद्रपूर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तापमान असलेला जिल्हा आहे. बघा पुढचा प्रश्न बघा. मनसर टेकड्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या? बघा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. मनसर टेकड्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत? तर मनसर टेकड्या महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक 16वा पहा. घटना समितीने राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणत्या दिवशी संमत केला? बघा, घटना समितीने जो आपला राष्ट्रध्वज आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या दिवशी संमत केलेला आहे? बघा, आपला जो राष्ट्रध्वज आहे 22 जुलै सन 1947 या दिवशी आपला राष्ट्रध्वज घटना समितीने या ठिकाणी संमत केला होता. बघा पुढचा प्रश्न बघा. सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या बघा खालीलपैकी किती कोटी होती? सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्येची बघा लोकसंख्या किती कोटी होती? बघा 2011च्या जनगणनेनुसार भारताची जी लोकसंख्या आहे विद्यार्थी मित्रांनो 121 कोटी एवढी लोकसंख्या होती. बघा प्रश्न क्रमांक 18वा पहा. शिलाँग, बघा शिलाँग खालीलपैकी कोणत्या एका राज्याची ती राजधानी आहे? शिलाँग खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे? विद्यार्थी मित्रांनो, शिलाँग जी आहे मेघालय या राज्याची ती राजधानी आहे. बघा पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. मल्याळम खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राज्यभाषा आहे? बघा, मल्याळम खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राज्यभाषा आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. मल्याळम ही जी भाषा आहे केरळ या राज्याची ती राज्यभाषा आहे. बघा पुढचा प्रश्न बघा. हजारीबाग हे भारतामधलं जे राष्ट्रीय उद्यान आहे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा, हजारीबाग हे भारतामधलं काय एक राष्ट्रीय उद्यान आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, हजारीबाग हे राष्ट्रीय उद्यान झारखंड या राज्यामधलं ते राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 21 पहा. ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक, बघा ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी कावेरी नदीचा उगम होतो. बघा पुढचा प्रश्न बघा. सुरत हे महत्त्वाचं शहर आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा सुरत विद्यार्थी मित्रांनो, सुरत हे गुजरात राज्यामध्ये आहे, तर ते कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर सुरत हे तापी नदीच्या काठावरचं ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे. बघा प्रश्न क्रमांक 23 पहा. मयूराक्षी हा भारतामधला एक महत्त्वाचा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे, कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? बघा मयूराक्षी विद्यार्थी मित्रांनो, मयूराक्षी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प पश्चिम बंगाल या राज्यामधला तो एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. बघा प्रश्न क्रमांक 24 पहा. काक्रापारा हा भारतामधला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? बघा काक्रापारा विद्यार्थी मित्रांनो, काक्रापारा हा भारतामधला जो काही महत्त्वाचा अणुविद्युत प्रकल्प आहे तो गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे. बघा प्रश्न क्रमांक 25 पहा. रबर उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य बघा खालीलपैकी कोणतं आहे? रबर उत्पादनामध्ये विद्यार्थी मित्रांनो, रबर उत्पादनामध्ये देशामध्ये केरळ हे राज्य देशामध्ये अग्रेसर क्रमांकाचं राज्य आहे. बघा प्रश्न क्रमांक 26 पहा. रजत क्रांती त्यांना काय म्हणतात? सिल्वर रिव्होल्यूशन. बघा खालीलपैकी कशाच्या उत्पादनाशी निगडीत आहे? सिल्वर रिव्होल्यूशन म्हणजेच रजत क्रांती कशाच्या उत्पादनाशी निगडीत आहे? विद्यार्थी मित्रांनो, रजत क्रांती
अंडी उत्पादन यांच्या संबंधीची ती क्रांती आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा. राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये? बघा, राणीगंज हे काय विद्यार्थी मित्रांनो, दगडी कोळसा क्षेत्र आहे. तर राणीगंज हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र हे पश्चिम बंगाल या राज्यामधलं ते क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा. सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? बघा, सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? बघा, ऑप्शन क्रमांक 2 राहील न्यायमूर्ती हिरालाल कनिया हे भारताचे पहिले सरन्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक 29 पहा. रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी प्राप्त झाला होता? रवींद्रनाथ टागोर यांना गीतांजली या काव्यसंग्रहाबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. तर सन 1911 मध्ये त्यांना नोबेल पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 30 बघा. उस्ताद बिस्मिल्ला खां हे खालीलपैकी कोणत्या एका वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? उस्ताद बिस्मिल्ला खां. विद्यार्थी मित्रांनो, उस्ताद बिस्मिल्ला खां हे शहीनाई वादक या वाद्य प्रकाराशी ते संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 31 पहा विद्यार्थी मित्रांनो. चक्री हा लोककला नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यात संबंधीचा आहे? बघा, चक्री हा लोककला नृत्य प्रकार कोणत्या राज्यात संबंधीचा प्रकार आहे? बघा, चक्री हा लोकनृत्य प्रकार जम्मू काश्मीर या राज्यात संबंधीचा तो एक महत्त्वपूर्ण लोकनृत्य प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 32 पहा. राजा केळकर वस्तुसंग्रहालय कोणत्या एका शहरामध्ये आहे? बघा, राजा केळकर वस्तुसंग्रहालय कोणत्या एका शहरामध्ये आहे? तर पुणे या ठिकाणी राजा केळकर वस्तुसंग्रहालय आहे. प्रश्न क्रमांक 33 पहा. भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य बघा खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या. बघा, भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येचे जे राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे. प्रश्न क्रमांक 34 पहा. भारतामध्ये प्रसिद्ध स्थळ हवा महल कोणत्या एका ठिकाणी आहे? हवा महल. बघा, हवा महल कुठं आहे? तर जयपूर राजस्थान या ठिकाणी हवा महल आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा. उदगमंडलम. बघा, उदगमंडलम हे भारतामधलं एक थंड हवेचं ठिकाण आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणत्या एका राज्यामध्ये आहे उदगमंडलम? बघा, उदगमंडलम हे तामिळनाडू या राज्यामधलं ते थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 36 बघा. चंदीगड हे शहर खालीलपैकी कोणत्या टेकड्याच्या पायथ्याशी वसलेलं आहे? बघा, चंदीगड हे शहर खालीलपैकी कोणत्या पायथ्याशी, कोणत्या टेकड्याच्या पायथ्याशी वसलेलं आहे? चंदीगड हे शहर शिवालिक टेकड्याच्या पायथ्याशी वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. भारतामध्ये बघा, भारतामध्ये युरेनियमच्या खाणी बघा, भारतामध्ये युरेनियमच्या खाणी कोणत्या ठिकाणी आहेत? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. भारतामध्ये ज्या युरेनियमच्या खाणी आहेत, जादूगोडा झारखंड या राज्यामध्ये भारतामध्ये युरेनियमच्या खाणी आहेत. बघा, पुढचा प्रश्न बघा. भारतामध्ये सर्वात अधिक मीठ. बघा, भारतामध्ये सर्वात जास्त मीठ खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये मिळवले जाते? बघा, सर्वात जास्त भारतामध्ये जे काय मीठ आहे विद्यार्थी मित्रांनो, गुजरात या राज्यामध्ये ते मिळवले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. विद्यासागर सेतू. बघा, विद्यासागर सेतू खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? बघा, विद्यासागर सेतू. विद्यार्थी मित्रांनो, विद्यासागर हा सेतू जो आहे हुबळी या नदीवर तो बांधण्यात आलेला आहे. बघा, प्रश्न क्रमांक 40 बघा. अवघा 32 चौरस किलोमीटर विस्तार असलेला भारतामधला सर्वात लहान संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? भारतामधला सर्वात लहान संघराज्य प्रदेश. बघा, लक्षद्वीप हा भारतामधला सर्वात लहान असलेला संघराज्य प्रदेश आहे. बघा, प्रश्न क्रमांक 41 बघा. भारतामध्ये कोणत्या 2 शहरांचा निर्देश जुळी शहरे म्हणून करता येईल? बघा, भारतामध्ये कोणत्या 2 शहरांचा उल्लेख जुळी शहरे म्हणून करता येईल? बघा, हैदराबाद सिकंदराबाद या 2 शहरांचा उल्लेख जुळी शहरे म्हणून करता येईल. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा. मत्स्य उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य बघा खालीलपैकी कोणतं आहे? मत्स्य उत्पादनामध्ये देशामध्ये गुजरात हे राज्य देशामध्ये अग्रेसर क्रमांकाचं राज्य आहे.
बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, भारत देशाचं स्थान खालीलपैकी कोणत्या एका गोलार्धामध्ये आहे? बघा भारताचं जे स्थान आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा भारताचं जे काही स्थान आहे विद्यार्थी मित्रांनो, भारताचं उत्तर पूर्व गोलार्धामध्ये बघा उत्तरेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पूर्वेला आहे. म्हणजेच आपलं भारतात जे काय स्थान आहे विद्यार्थी मित्रांनो, उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारताचं स्थान आहे. बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, सूर्यमालेमध्ये पृथ्वीनंतर क्रमानं येणारा ग्रह बघा. सूर्यमालेमध्ये पृथ्वीनंतर येणारा ग्रह कोणता आहे? बघा पृथ्वीनंतर कोणता ग्रह येतो? तर मंगळ या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 46 बघा, वातावरणामध्ये ऑक्सिजन या वायूचं प्रमाण बघा खालीलपैकी किती टक्के असते? बघा वातावरणामध्ये ऑक्सिजनचं जे काय प्रमाण आहे विद्यार्थी मित्रांनो, 21% एवढं वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण असते. बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, सूर्य हा खालीलपैकी कोणत्या वायूपासून बनलेला असतो? बघा सूर्य हा खालीलपैकी कोणत्या एका वायूपासून बनलेला असतो? बघा सूर्य जो आहे विद्यार्थी मित्रांनो, हायड्रोजन आणि हेलियम या वायूपासून सूर्य हा बनलेला असतो. बघा पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रपती व्हायचं असेल तर बघा राष्ट्रपती होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण केलेली असावीत? बघा राष्ट्रपती व्हायचे तुम्हाला तर तुमची कमीत कमी 35 वर्ष या ठिकाणी तुम्ही पूर्ण केलेली असावीत. बघा प्रश्न क्रमांक 49 पहा विद्यार्थी मित्रांनो, घटक राज्यांची कार्यकारी आदेश खालीलपैकी कोणाच्या नावाने काढले जातात? बघा घटक राज्यांचे जे काही कार्यकारी अधिकार असतील विद्यार्थी मित्रांनो, राज्यपालाच्या नावे ती काढले जातात. प्रश्न क्रमांक 50 बघा, पोलीस निरीक्षक म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर खालीलपैकी कोणत्या श्रेणीमध्ये येणारं पद आहे? विद्यार्थी मित्रांनो आता पोलीस निरीक्षक हा जे काय आपलं काय पद आहे विद्यार्थी मित्रांनो, वर्ग या ठिकाणी बघा वर्ग 1 मध्येच या ठिकाणी ते येणारं या ठिकाणी ते पद आहे. बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. बघा आपल्यासमोर बघा 4 शब्द आहेत. बघा आकाश या शब्दाचा या ठिकाणी बघा काय विचारले? नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. आकाशचा नसलेला म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 येईल. गगन म्हणजे आकाश, नभ म्हणजे आकाश, अंतरिक्ष म्हणजे आकाश, नीरज म्हणजे कमळ. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द होईल. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, भोपाल या ठिकाणी शब्द आहे. तर भोपालचा या ठिकाणी आपल्याला योग्य समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. भोपाल विद्यार्थी मित्रांनो, भोपाल म्हणजेच राजा. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, अनुकूल या शब्दाचा आपल्याला या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. अनुकूल बघा अनुकूलचा विरुद्धार्थी शब्द प्रतिकूल या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. बघा प्रश्न क्रमांक 4 पहा, अनेक शब्दाबद्दल आपल्याला या ठिकाणी एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. बघा काय विचारले? बालकांना झोपवण्यासाठी गायले जाणारे गीत त्यांना बघा काय म्हणतात? बघा बालकांना झोपवण्यासाठी कोणते गीत हे गायले जातात? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 अंगाई गीत या ठिकाणी हे गायले जाते. प्रश्न क्रमांक 5 बघा, नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा. बघा नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा या ठिकाणी म्हण आहे विद्यार्थी मित्रांनो. या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा म्हणजेच नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ आहे. बघा प्रश्न क्रमांक 6 पहा, खडे चारणे. बघा खडे चारणे या ठिकाणी बघा वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. खडे चारणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. पराभूत करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, खालील शब्दापैकी आपल्याला या ठिकाणी अविकारी शब्दाची जात या ठिकाणी आपल्याला ओळखायचे. अविकारी शब्द विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. क्रियाविशेषण या ठिकाणी अविकारी शब्द आहे. नाम सर्वनाम क्रियापद हे सर्व विकारी शब्द आहेत. क्रियाविशेषण हा अविकारी शब्द आहे. बघा प्रश्न क्रमांक 8 पहा, मी रस्त्याने जात असेन. बघा मी रस्त्याने जात असेन हे वाक्य
कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी रस्त्याने जात असेन. बघा, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. मी रस्त्याने जात असेन हे अपूर्ण भविष्य काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. दिग्विजय या ठिकाणी बघा आपल्यासमोर एक शब्द आहे दिग्विजय. तर दिग्विजय हा शब्द कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे? दिग्विजय. विद्यार्थी मित्रांनो, दिग्विजय हा शब्द बघा व्यंजन संधीचं ते उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा. चा, ची, चे हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा, चा, ची, चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर चाचीचे हे षष्ठी या विभक्तीचे ते प्रत्यय आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 11 पहा. आजन्म. बघा, आजन्म जो हा विद्यार्थी मित्रांनो शब्द आहे कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? आजन्म, जन्मापासून. बघा, आजन्म जो हा आपला शब्द आहे तो अव्ययभाव समास या प्रकारच्या समासाचं ते उदाहरण आहे. बघा, प्रश्न क्रमांक 12 पहा विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राज्य. बघा, महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळ यांचं जे मुख्यालय आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योगांचं मंडळाचं मुख्यालय जे विद्यार्थी मित्रांनो मुंबई या ठिकाणी यांचं मुख्यालय आहे. बघा, प्रश्न क्रमांक 13 पहा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांची जी काय स्थापना आहे विद्यार्थी मित्रांनो सन 1994 या वर्षी या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे. बघा, प्रश्न क्रमांक 14 पहा. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याकडे एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? बघा, कृषी विद्यापीठ आपल्याकडे एकूण 4 एवढे कृषी विद्यापीठ आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 15 पहा. महाराष्ट्रामध्ये बघा महाराष्ट्राला प्रामुख्याने अरबी समुद्रामधून नैऋत्य मोसमी वारे बघा बघा महाराष्ट्राला बघा अरबी समुद्रामधून बघा आपल्याकडे नैऋत्य मोसमी वारे येतात. बघा, या कालखंडामध्ये कोणत्या महिन्यामध्ये आपल्याकडे पाऊस पडतो? बघा बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. तर यांचा कालखंड बघा कोणता आहे? बघा, जून ते सप्टेंबर यांच्या दरम्यान आपल्याकडे नैऋत्य मोसमी वारे वाहतात, त्यापासून आपल्याकडे पाऊस पडतो. बघा, प्रश्न क्रमांक 16 पहा. राज्य शासनाच्या वतीने बघा राज्य शासनाच्या वतीने कोणत्या वर्षापासून रोजगार हमी योजना चालवली जात आहे? बघा, राज्य शासनाच्या वतीने सन 1972 पासून महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना ही चालवली जात आहे. बघा, प्रश्न क्रमांक 17 पहा. देशामध्ये बघा सहकारी चळवळीमध्ये अग्रेसर असलेलं राज्य बघा कोणतं आहे? देशामध्ये म्हणजे भारत देशामध्ये सहकारी चळवळीमध्ये अग्रेसर राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र राज्य देशामध्ये अग्रेसर राज्य आहे. बघा, प्रश्न क्रमांक 18 पहा विद्यार्थी मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या एका गटामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये मिठागारे आहेत? मिठागारे म्हणजे काय असते विद्यार्थी मित्रांनो? ज्या ठिकाणी मीठ हे निर्माण केले जाते त्या ठिकाणाला मिठागरे असे म्हणतात. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये मिठागरे आहेत? बघा, ऑप्शन क्रमांक 2 राहील. ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा या सर्व जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मिठागरे आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न क्रमांक 19 बघा. महाराष्ट्रामध्ये अतिपूर्वेकडचे जिल्हे बघा खालीलपैकी कोणते आहेत? अतिपूर्वेकडचे बघा अतिपूर्वेकडे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. गोंदिया आणि भंडारा हे महाराष्ट्रामध्ये अतिपूर्वेकडचे जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 20 पहा विद्यार्थी मित्रांनो. गोदावरी नदीवरचं बघा गोदावरी नदीवरचं जायकवाडी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्पाला कोणत्या देशाचं सहाय्य लाभलं? बघा, म्हणजेच खालीलपैकी कोणत्या एका देशाने मदत केली होती जायकवाडी जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. गोदावरी नदीवरचा जायकवाडी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी जपान या देशाने मदत केली होती. बघा, प्रश्न क्रमांक 21 पहा विद्यार्थी मित्रांनो. कृष्णा नदीवर बघा कृष्णा नदीवर खालीलपैकी कोणते धरण या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे? कृष्णा नदीवर बघा कृष्णा नदीवर या ठिकाणी धोम हे धरण या ठिकाणी बांधण्यात आलेलं धरण आहे. बघा, प्रश्न क्रमांक 22 बघा. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन म्हणजेच मेल्ट्रॉनचं मुख्यालय
कोणत्या एका ठिकाणी आहे मेल्ट्रॉन म्हणजे महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन मेल्ट्रॉनचं जे काय विद्यार्थी मित्रांनो मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी यांचं मुख्यालय आहे. बघा पुढचा प्रश्न आहे बघा सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त किनारपट्टी विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्याला विद्यार्थी मित्रांनो किनारपट्टी ती लाभलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त किनारपट्टी रत्नागिरीला आहे. तर रत्नागिरी बघा खालीलपैकी किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. बघा रत्नागिरी जिल्ह्याला विद्यार्थी मित्रांनो 237 एवढा या ठिकाणी किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे. बघा प्रश्न क्रमांक 24 बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणामधील गणपतीला गिरिजात्मक असे म्हणतात. बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या गणपतीला गिरिजात्मक असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो लेण्याद्री येथील गणपतीला गिरिजात्मक या ठिकाणी त्यांना असे म्हटले जाते. बघा प्रश्न क्रमांक 25 बघा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी बघा भारताचा जो काय विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय जलचर प्राणी आहे तर तो कोणता प्राणी आहे. बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी 3 राहील गंगा नदीमधला डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा मालदीव बघा मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. मालदीव विद्यार्थी मित्रांनो मालदीव या देशाची राजधानी मालदीव या देशाची ती राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा विद्यार्थी मित्रांनो शिवपुरी बघा शिवपुरी हे काय आहे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते कोणत्या एका राज्यामध्ये आहे. शिवपुरी विद्यार्थी मित्रांनो शिवपुरी हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यामध्ये ते राष्ट्रीय उद्यान आहे. बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघा काय विचारलाय 28वा लखनौ हे शहर कोणत्या एका नदीच्या काठावर आहे. लखनौ हे शहर बघा लखनौ हे शहर आहे विद्यार्थी मित्रांनो गोमती नदीच्या काठावरचं ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे. बघा प्रश्न क्रमांक 29 पहा विद्यार्थी मित्रांनो मूलताई मध्य प्रदेश बघा मूलताई मध्य प्रदेश या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो. मूलताई मध्य प्रदेश बघा मूलताई मध्य प्रदेश या ठिकाणी तापी नदीचा या ठिकाणी प्रामुख्याने उगम होतो. बघा प्रश्न क्रमांक 30वा पहा विद्यार्थी मित्रांनो कल्पकम बघा कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे. कल्पकम विद्यार्थी मित्रांनो सर्वांना या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे. कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू या राज्यामधला तो प्रकल्प आहे. बघा प्रश्न क्रमांक 31 पहा विद्यार्थी मित्रांनो सुवर्ण क्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडित आहे. सुवर्ण क्रांती बघा विद्यार्थी मित्रांनो सुवर्ण क्रांती काय फलोत्पादन यांच्या संबंधीची ती क्रांती आहे. बघा प्रश्न क्रमांक 32वा बघा पन्नालाल घोष बघा पन्नालाल घोष कोणत्या एका वाद्य प्रकाराशी ते संबंधित आहेत. पन्नालाल घोष विद्यार्थी मित्रांनो पन्नालाल घोष हे बासरी वादक होते. ऑप्शन क्रमांक 4 हे आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 33 बघा रास दांडिया बघा रास दांडिया हे भारतामधलं प्रसिद्ध लोकनृत्य आहे कोणत्या राज्याशी संबंधित आहे. बघा रास दांडिया दांडिया म्हटलं की सर्वांना उत्तर माहीत आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. रास दांडिया हे लोकनृत्य विद्यार्थी मित्रांनो गुजरात राज्याशी ते संबंधित आहे. बघा पुढचा प्रश्न बघा खजुराहो लेणी बघा खजुराहो लेणी भारतामध्ये कोणत्या राज्यामधल्या त्या लेणी आहेत. बघा खजुराहो लेणी मध्य प्रदेश राज्यामधल्या त्या लेणी आहेत. बघा प्रश्न क्रमांक 35वा बघा गुलमर्ग सोनमर्ग विद्यार्थी मित्रांनो बघा गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये असतील. बघा गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे जम्मू काश्मीर या राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत. बघा पुढचा प्रश्न बघा भगीरथी अलकनंदा या ज्या नद्या आहेत विद्यार्थी मित्रांनो यांच्या एकत्रित प्रवाहांना कोणती नदी म्हणतात. बघा भगीरथी आणि अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला विद्यार्थी मित्रांनो पुढी गंगा नदी असे म्हणतात. बघा पुढचा प्रश्न बघा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हा अधिकारी हे पद निर्माण करण्यात आले होते. बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हा अधिकारी हे पद निर्माण करण्यात आले होते. वॉरन हेस्टिंग बघा वॉरन हेस्टिंग यांच्या काळामध्ये जिल्हा अधिकारी हे पद निर्माण करण्यात आले होते.
बघा प्रश्न क्रमांक 38वा बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज कोणत्या रंगाचा आहे? बघा महाराष्ट्र राज्याचा जो पोलीस ध्वज आहे विद्यार्थी मित्रांनो, गडद निळा या रंगाचा त्यांचा ध्वज आहे. प्रश्न क्रमांक 39 पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली महिला कारागृह अधीक्षक खालीलपैकी कोण आहे? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली महिला कारागृह अधीक्षक कोण आहे? बघा स्वाती साठे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधल्या पहिल्या महिला कारागृह अधीक्षक आहेत. बघा प्रश्न क्रमांक 40 बघा, रास्त गोफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचं जे काय साप्ताहिक होतं विद्यार्थी मित्रांनो, कोणी काढलेलं आहे? रास्त गोफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचं जे काय साप्ताहिक होतं विद्यार्थी मित्रांनो, कोणी काढलेलं आहे? तर ते हे साप्ताहिक आहे विद्यार्थी मित्रांनो, दादाभाई नेरोज यांनी हे साप्ताहिक काढलेलं आहे. बघा प्रश्न क्रमांक 41 पहा, यवतमाळ हा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा आहे, कोणत्या एका प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा, यवतमाळ हा जो जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? बघा यवतमाळ हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 45 बघा, घोडाझरी, अस्सोल-मेंढा हे महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रमुख सरोवर आहेत, कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत? घोडाझरी, उत्तर सर्वांना यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 राहील, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहेत. बघा 43 बघा, प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, काटेपूर्णा हे महाराष्ट्रामधलं एक महत्त्वाचं धरण. बघा काटेपूर्णा कोणीकडे आहे? तर काटेपूर्णा हे धरण विद्यार्थी मित्रांनो अकोला या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक 44 पहा, कोरकू ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आढळते? कोरकू, बघा कोरकू ही आदिवासी जमात विद्यार्थी मित्रांनो अमरावती या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक 45 बघा, सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी, बघा सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी यांची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मोहनजोदडो संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेली होती? बघा मोहनजोदडो ही संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडली? तर सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये ती सापडलेली आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मॉन्टेगू चेम्सफर्ड सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? मॉन्टेगू चेम्सफर्ड सुधारणा कायदा, बघा सन 1919चा तो कायदा आहे विद्यार्थी मित्रांनो, मॉन्टेगू चेम्सफर्ड. प्रश्न क्रमांक 48 बघा, इंडियन नॅशनल आर्मी, बघा इंडियन नॅशनल आर्मी यांची स्थापना कोणी केलेली आहे? बघा सुभाषचंद्र बोस यांनी इंडियन नॅशनल आर्मी यांची स्थापना ही केलेली आहे. बघा प्रश्न क्रमांक 49 बघा, मजूर महाजन संघ, बघा मजूर महाजन संघ यांची स्थापना कोणी केली? दादाभाई नेहरू यांनी बघा मजूर महाजन संघ यांची स्थापना ही केलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्या ठिकाणी लास्टचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपल्या ठिकाणी 100वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बाजीप्रभू देशपांडे बघा यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड खालीलपैकी कोणती आहे? बघा बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड बघा खालीलपैकी कोणती खिंड आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, पावनखिंड यांनी लढवलेली खिंड आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपले प्रश्न संपलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला या ठिकाणी खूप जास्त मोटिवेशन देत असतो. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण तुम्हाला अशी जे महत्त्वपूर्ण व्हिडिओ असतील नक्कीच बघावयास मिळतील. तर आपण या ठिकाणी थांबूयात विद्यार्थी मित्रांनो.